नवऱ्याने बायकोचे दुःख समजून घ्यावे. नवऱ्याने बायकोचे दुःख समजून घ्यावे. रविवारी तरी बिचारीला जास्त वेळ झोपू द्यावे. काय हरकत आहे तिला चहा करून द्यायला? काय काय हरकत आहे तिला चहा करून द्यायला? विसरू नये बरं का जास्त दूध आणि अद्रक घालायला. विनाकारण खुसपट काढून आदळ आपट करू नये. विनाकारण खुसपट काढून आदळ आपट करू नये. बगलेतलं काढून उगच जगात मांडू नये. सकाळ संध्याकाळ ती किचनमध्येच असते हो. सकाळ संध्याकाळ ती किचनमध्येच असते. सांग बरं ती किती वेळ तक्क्याला बसून टेकते. म्हणून तरी रविवारी तिला सुट्टी दिली पाहिजे. म्हणून तरी तिला रविवारी सुट्टी दिली पाहिजे. हॉटेलमध्ये जेवणाची ऑफर दिली पाहिजे. अहो माणूस म्हणून तिच्याकडे थोडं तरी बघा. अहो माणूस म्हणून तिच्याकडे थोडं तरी बघा. मोलकरी नाही, पत्नी आहेत. तिला आनंदाने जगवा. असू द्या तुमच्या डायरीत तिच्या कष्टाची नोंद. बरं का, असू दे तुझ्या डायरीत तिच्या कष्टांची नोंद. कधीतरी तिचं नाव तुझ्या हातावर गोंद. म्हणून तरी पहा तिला चल सिनेमाला जाऊ. म्हणून तरी पहा तिला चल सिनेमाला जाऊ. येताना तुझ्या आवडीचं हॉटेलमध्येच खाऊ. ती कुठे म्हणत असते युरोप टूरला जाऊ. ती कुठे म्हणत असते युरोप टूरला जाऊ. गोडीगोडीत म्हणा यंदा माथेरान पाहू. येता जाता घालून पाडून बोलणं तुम्हाला शोभतं का? येता जाता घालून पाडून बोलणं तुम्हाला शोभतं का? बघा थोडं बायकोचा मित्र होता येतं का? छोट्या छोट्या डिमांड असतात पूर्ण करायला. छोट्या छोट्या डिमांड असतात पूर्ण करायला. नेहमी नेहमी काढू नये तिच्याच चुका. मोकळेपणाने बोलायला पैसे थोडेच लागतात. मोकळेपणाने बोलायला पैसे थोडेच लागतात. काही काही नवरे बायकोशी विचित्रपणेच वागतात. ती समोर दिसली की वेडेवाकडं तोंड करतात. स्पष्ट ऐकू येत नाही पण काहीतरी बोलतात. खवचटपणा सोडून देऊन जरा नीट वागा. खवचटपणा सोडून देऊन जरा नीट वागा. गुलुगुलू कसे बोलतात जरा शेजारी बघा. बायको म्हणजे लफडं थोडंच, झालं काय लाजायला? अहो बायको म्हणजे लफडं थोडंच, झालं काय लाजायला? कुठे कोणाची हरकत आहे हातात हात घालून बोलायला? सुकलेली दिसतेस आज, तुझं काही दुखतं का? खरं काही सांगा, माझ्या वागण्यात काही चुकतं का? मनात काही ठेवू नये, मोकळेपणाने बोल. मनात काही ठेवू नये, मोकळेपणाने बोल. तुझ्या भावना माझ्यासाठी आहेत खूप अनमोल. तिचे काही चुकले तर एकांतात सांगावे. तिचे काही चुकले तर एकांतात सांगावे. पोरं सोरं इतर मंडळीसमोर आदरानेच बोलावे. दोघांनी मान्य कराव्या आपापल्या चुका. बरं का, दोघांनी मान्य कराव्या आपापल्या चुका. भांडण करायला काय लागतं? स्वारी म्हणायला शिका. स्वारी म्हणायला शिका.